हॅलो नमस्ते. मिसेस पोजोलच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. तर आज आहे मकर संक्रांत. तर मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. तर तुम्हा सगळ्यांना तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. तर आता मी सुगड पुजणार आहे. तर आमच्याकडे सुगड कसे पुजले जातात त्या मागच्या वेळेसच्या ब्लॉग मध्ये पण मी सांगितलंय, पण आज आणखीन एकदा तुम्हाला दाखवते. तर चला तर मग आता अगोदर पूजा करून घेऊया. आणि आज पुरणपोळी वगैरे तर पूर्ण सागर संगीत स्वयंपाक होता जेवण. तर आवरले बाकी सगळं. आता फक्त सुगड पुजायचे म्हणजे सॉरी सुगड पुजलेले काल भोगी दिवशी पुजतात. आणि ज्या वौसा म्हणतात, तर माझ्याकडे 5 खणाचा वौसा आहे माझा. तर तो मी आता पुजणार आहे. आणि तर त्यामुळे मग नवीन साडी वगैरे घातली नेसलेली मी. चला आता पूजा करून घेऊया. याला आयुषने छान कलर केलेला आहे आणि डेकोरेट पण छान केलेलं आहे. तर यामध्ये हे जे मोठं सुगड आहे ना, ह्याच्यात काय नसतं. ह्याच्यावर गुलाल आणि तीळ जे ओसताना लागतं ना ते आहे. आणि या 4 सुगडामध्ये ना गाजर, परत भुईमुगाच्या शेंगा, हरभरे असं म्हणजे एक 5 प्रकार असतात. तर आता हे घातले मी आधीच. आता मी सगळ्यात आधी ओसा पुजून घेते. तर ना इथे खाऊची पानं मला मिळाली नाहीत काल, त्यामुळे मग मी आंब्याच्या पानावर पुजते. या मागच्या वर्षीच्या पण म्हणजे मागच्या वर्षी काही मी पुजलं नव्हतं, कारण तर तुम्हाला माहितीच आहे. तर आम्ही गावाकडे होतो आणि त्याच्यानंतर मग त्याच्या आधीचा जो व्लॉग आहे ना त्या व्लॉग मध्ये तुम्ही बघितलं असेल, मी मागच्या वर्षी पण म्हणजे त्याच्या मागच्या वर्षीच्या जेव्हा पण मी पूजा केली होती आंब्याच्या पानावरच पुजलं होतं. त्यामुळे मग आता मी आंब्याची पानं आणलेली. तर आता मिळत नाही तर काय करणार, ऑप्शन नाही आपल्याकडे. तर इथं हळद कुंकू मी कालपासून इथंच ठेवले. तर ठेवायला लागतं तिळगुळ वगैरे पण. तर मी तिळगुळ वाटीत ठेवलं होतं, पण ना आयुष म्हणते आधीनं सगळं संपून टाकलं आमच्या. त्यामुळे मग मी तिळगुळ आणि हे असं ना एक डबा केलेला आहे, त्या डब्यामध्ये ठेवते, हळकून ठेवते एक एक. तर इथे ऊस पण मिळाला नाही, ऊस पण ठेवतात. त्याच्यानंतर लवंग. तर कोणते पण 5 ठेवायचं असतं. पण थंडी एवढी वाजते ना, बापरे खूप जास्त थंडी आहे. तर आता सगळ्यात आधी दिवा लावून घेते आरती. खूप जास्त थंडी वाजते. मी स्वेटर आताच काढलेलं आहे. तर आता मी तोपर्यंत ते लावून घेते, त्याच्यानंतर ओवाळते. आता सगळ्यात पहिले तर आपल्याला हे जे वौसे आहेत ना त्याला हळदी कुंकू लावायचं असतं. सगळ्यात आधी हळदी कुंकू मला पण लावून घेते. तर आता आम्ही घरी ना तिघींचं म्हणजे असतं आमच्याकडे, माझं, आईंचं, सोनाचं आणि. तर आम्ही तिघी एकमेकींना लावतो. आणि तिकडे ना खूप जास्त मोठ्या प्रमाणावर संक्रांत साजरी केली जाते. तर बघा आपल्या गावाकडे तर माझ्या सासरी बेट्यात त्यांना हळदी कुंकू असतं सगळ्यांच्या घरी. आणि आता 4 वाजता ना, आता 4 वाजलेले आहेत खरं तर, मला ओसा पुजायला वेळ झाला, लेट झाला. तर फौजी आणि गोवर्धन बाहेर गेले होते फिरायला. तर मग माझ्या आधीला बघत आयुषची स्कूल होती, त्यामुळे मग वेळ झाला. तर ना 4 वाजता ना सगळ्या बायका, तिथे मंदिर आहे सिद्धनाथाचं, मी तुम्हाला ब्लॉग मध्ये एकदा दाखवलं होतं. तर तिथे सगळ्या बायका जमतात आमच्या एरियामधल्या सगळ्या, आणि तिथे ओवाळण्याचा कार्यक्रम असतो. आणि सगळं खूप छान असतं ते. तर मी 2 वर्ष मिस केलेलं आहे. सो आता बघूया पुढच्या वर्षी कसं होतंय ते. तर चला आता हळदी कुंकू लावून झालं. आता तिळगुळ ठेवते सगळ्यांना ओवाळायला. तिळगुळ आपलं हे जे ओरिजिनल तीळ आणि गुळ असतं ना हे पण ठेवायचं असतं. आणि जे आपलं जो काटेरी हलवा म्हणतात तर तो पण ठेवायचा. झालेला आहे. आता अगरबत्ती ओवाळून घेते. तर आता मी पुरणपोळीचा नैवेद्य आणलेला आहे, नैवेद्य पण दाखवून घेते.
तर आता माझी पूजा करून झालेली आहे आणि आता मी देवपूजा पण करून घेते, देवाला पण नैवेद्य दाखवायचा आहे. तर देवाचं पण मी आधीच नैवेद्य आणून ठेवलेलं आहे, काढून ठेवलेलं आहे. आणि सगळ्यात आधी आता देवाला ओवासते, कारण इथं ना ओसा म्हणजे घेण्यासाठी ना कोण नाहीये, म्हणजे आहेत त्या एक ताई आपल्या इकडच्या आहेत, पण त्यांच्याकडे नसतं. आणि बाकी म्हणजे एक नाही बऱ्याच जणी आहेत, म्हणजे 3-4 जणी आहेत, पण त्यांच्याकडे जसे आमच्याकडे जशी पद्धत असते ना तसं ओसा वगैरे घेण्याची पद्धत नाहीये. त्यामुळे मग आता मला देवाला ओसून परत मग मी मंदिरमध्ये जाणार, तुळशीला ओवसते, कारण माझ्याकडे घरी तुळस नाही आता. एका ताईंच्याकडे ज्या आपल्या इकडच्या आहेत कवटेमंकाळच्या, त्यांच्याकडे हळदी कुंकू आहे, तर त्यांच्याकडे जायचंय. सगळ्यात आधी तर मी आता देवपूजा करून घेते, देवाला नैवेद्य दाखवते, देवाला आपल्या घरच्या देवीला ओवसते आणि त्याच्यानंतर मग जेवते, कारण खूप जास्त भूक लागली आणि ओवसे पुजल्याशिवाय जेवायचं नसतं. तर चला तर मग आता देवपूजा वगैरे करून घेते आणि त्याच्यानंतर ब्लॉग कंटिन्यू करते. तर असा मी ओवसा पुजलेला आहे, संक्रांतीची पूजा, सुगडांची पूजा, ओवसा पूजा. तर प्रत्येक भागात काही काही वेगळी वेगळी नावं आहेत. तर अशा पद्धतीने आयुषने डेकोरेट केली, खूप छान केलंय, कलर वगैरे छान दिले त्याने. तर मी थोडीशीच हेल्प केली त्याच्या मामाने आणि मी, पण कलर वगैरे त्यानेच केलाय. आणि यामध्ये सगळं मी आता अशा पद्धतीने जेवढं माझ्याकडं अवेलेबल होतं सामान आणि साहित्य आणि जे काही मिळेल तेवढ्यात मी मनापासून ही पूजा केलेली आहे. तर चला आता मी देवपूजा करून घेते. हिने गोष्ट सांगायची राहिली, ही जी साडी आहे, नवीन साडी आहे, ही माझ्या मामांच्या मुलीने घेतली होती, तिच्या घरी गेलतो तेव्हा. तर ती म्हणली की तेव्हा म्हणत होती नेसून जा, मी नेसली नव्हती, कारण मी म्हटलं की एखाद्या सणाला मी नेसते. आणि बघ आता मी नेसलेले, तू व्हिडिओ बघत असतील तर खूप छान आहे, मला खूप खूप आवडली. साधी सिंपल माझ्यासारखी स्वेटर घातले, खूप बरं वाटतंय आता स्वेटर घातलं, कारण एवढी थंडी आहे ना इकडे. आता सध्या 12-13 टेम्परेचर असेल, पण असं स्वेटर उगाच काढला असं वाटत होतं. मग कसं तर मी पटपट पूजा करून घेतली. तर तुम्हाला दाखवलेच होते मी पूजा कशी केली ती. आणि स्किनची आणि हाताची पायाची पूर्ण वाट लागलेली आहे, त्यामुळे समजून घ्या. चला आता पूजा करून झालेली आहे, आता वाजले 5, खूप जास्त लेट झालाय मला माहितीये. चला चालायचंच नाही का. तर चला आता मी जेवून घेते आणि त्या ताईंच्या कडे हळदी कुंकवाला जायचं होतं. आता त्या फोन करणार आहेत मला माहिती. मी पटपट थोडीशी एकाद पोळी खाते, कारण खूप जास्त भूक लागली, सकाळपासून खाल्लं नव्हतं काय, चहा कॉफी हेच घेतलं होतं. तर चला आता जेवून घेते आणि मग ताईंच्याकडे हळदी कुंकवाला जाऊन येते, त्याच्यानंतर मंदिरमध्ये जायचंय. सो चला चालले हळदी कुंकू. तर मग तिथे काही शूट बघू जमलं तर नाही, शक्यतो नाही. चला तर मग हा ब्लॉग इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल प्लीज लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या.